आणि मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा याच लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यातील ट्रान्सफरबाबतची माहिती दिलेली आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही आता पैशांची तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु 2100 रुपये कधी देणार या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। तुम्हाला काय म्हणायचं या संदर्भात? हे खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारने आणली त्यावेळेसपासूनच ती यशस्वीरित्या पुढेही राबवायची आणि ती कधी थांबवली जाणार नाही अशी घोषणा किंवा वारंवार त्याचा उल्लेख विभाग म्हणून आम्हीही करत होतो। पण राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणूनही केला, नंतर फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून केला, उपमुख्यमंत्री म्हणूनही केला, दादांनी त्या संदर्भातला त्या पद्धतीनं नेहमी उल्लेख केला। कारण इतकी यशस्वी योजना आहे, इतक्या महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद ही योजना आणू शकलेली आहे, आर्थिकरित्या सक्षम करू शकलेली आहे। त्यामुळे ती अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या राबवली जावी ही आमच्या सगळ्यांची नेहमीच भावना राहिलेली आहे। आज त्याचा पुनरुच्चार सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केला। ही योजना ही नेहमीच विरोधकांना खटकत राहिलेली आहे, ते सुरुवातीपासून या योजनेवर टीका करत आलेले आहेत। पण टीका करूनही कोर्टामध्ये जाऊनही अनेक त्याच्यामध्ये विघ्न घालण्याचा प्रयत्न करूनसुद्धा आज ही योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे। पुढेही ती त्याच पद्धतीनं राबवली जाईल याची खात्री मी आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना देऊ इच्छिते। 2100 रुपयाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा काढण्यात आला, म्हणजे विरोधकांच्याच माध्यमातून हा मुद्दा काढण्यात आला, परंतु खरंच 2100 रुपयाची तरतूद केली जाणार आहे का? म्हणजे याची तरतूद किती काळामध्ये केली जाऊ शकते या संदर्भात काय? त्या संदर्भातला योग्य निर्णय सरकार हे त्या ठिकाणी घेईल। आज लाडकी बहीण योजनेसहित लखपती दिदींची संख्या वाढवणं हे सुद्धा आमचं उद्दिष्ट आहे। एकल महिलांचा आम्ही एक सर्वे केलेला आहे, त्या एकल महिलांचं धोरणसुद्धा आम्हाला आणायचं आहे। एका छताखाली त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ देणं या संदर्भामध्ये आम्ही पावलं उचलत आहोत। आणि साधारणपणे आज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणाही करण्यात आलेली आहे, तोही एक राज्याचा एक अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या संदर्भातला 2100चा योग्य तो निर्णय हा महायुतीचं सरकार घेईल, योग्य वेळी त्या ठिकाणी घेईल आणि तो महायुतीचं सरकारच घेईल याची मला या निमित्ताने खात्री आहे। आणि ज्या पद्धतीने 2100 रुपयाचा मुद्दा झाला, परंतु लाडक्या बहिणींच्या संपूर्णतः स्क्रुटिनीमध्ये आत्ता ज्या काही पुढे बदल होणार आहेत की यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आणखीन काही बदल होऊन त्यामध्ये स्क्रुटिनी अजून कडक केली जाणार आहे। कारण की अजूनही जर पाहिलं तर अनेकांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, अनेक महिलांचे बँक अकाउंट्स नाही आहेत, ते त्यांच्या म्हणजे पतीच्या अकाउंटवरती किंवा मुलाच्या अकाउंटवरती अशा ठिकाणी पैसे घेत आहेत। त्यामुळे आता चालू योजनेमध्ये तर कुठेच पतीच्या किंवा आत्ता जे काही KYC झालेलं आहे आणि ही सगळी जी प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये आत्ता कुठेही चालू याच्यामध्ये कुठेही पतीच्या किंवा दुसऱ्या कोणाच्या अकाउंटवर नाही, तर आता त्यांच्या अकाउंटमध्येच। कारण आता KYC केल्यानंतरची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे आता दुसरं कोणाच्या अकाउंटला जाण्याचा विषयच नाही। ज्यांनी ज्या पद्धतीने KYC केलेली आहे, सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यांचे अकाउंट्स नव्हते ते त्या पद्धतीनं लाभ मिळवण्याच्या दृष्टिकोनातून जे त्यांचं अकाउंट घरातलं होतं त्यातून ते लाभ घेत होते। पण जी काही फिल्टरेशनची प्रक्रिया, जी काही इतर सगळी प्रक्रिया केल्यानंतर आता साधारणपणे KYC हे बंधनकारक, हे तसंही DBT योजनेला KYC बंधनकारक असतंच, फक्त ती प्रोसेस सुरू करायला साधारणपणे 7-8 महिन्याचा कालावधी लागत असतो। तो झाल्यानंतर आम्ही लगेचच KYC सुरू केलं। 6 महिन्याची मुदत आम्ही KYC करण्यासाठी दिली। ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण त्यांनी त्यांच्या फॉर्ममध्ये KYC हे करत असताना काही शासकीय नोकरीमध्ये आहेत किंवा काही चुकीचे ऑप्शन ज्यांनी निवडलेले आहेत त्यांना 31 मार्चपर्यंत ती दुरुस्ती करण्याची मुभा ही आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि यशस्वीरित्या ही योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला चांगल्या पद्धतीनं जे बदल करण्याची गरज लागेल ते निश्चितपणाने विभाग हे किंवा सरकार करत राहील। स्क्रुटिनी केल्यानंतर लाडक्या बहिणींचा जो राज्यभरातला आकडा आहे तो कमी झाला होता। आत्ता एकंदरीत मला तुमच्याकडनं हे म्हणजे जाणून घ्यायचं आहे, लाडक्या बहिणींचा आकडा राज्यभरात वाढत राहणार आहे या संदर्भात म्हणजे तुमचं पुढचं धोरण काय असणार आहे? म्हणजे वाढावं हे हा आकडा की आता जितका योजनेचा लाभ घेत आहेत महिला भगिनी तेवढ्याच हा लाभ घ्यावा? अधिकाधिक पात्र महिलांना हा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। त्याच्यामध्ये तो आकडा वाढावा का त्याच्या नियम निकषामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये काही बदल करावे हा फक्त एकटा विभागाचा निर्णय नाही। ही योजना ही राज्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे।
जे काही निर्णय झालेले आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे त्या ठिकाणी घेत असतं. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन वाढवणं हे सगळ्या बाबी ज्या आहेत, या ज्या निकषांच्या नियमांच्या बाबी आहेत, त्या मंत्रिमंडळामध्येच त्या ठिकाणी ठरत असतात, निश्चित होत असतात. त्यामुळे त्या पद्धतीने ते पुढेही होत राहतील. दादांच्या माध्यमातून ही लाडकी बहीण योजना लक्षवेधी ठरली. म्हणजे विरोधकांनी जेव्हा ही योजना सांगितली ऐकली तेव्हा त्यांना विश्वास नाही बसला की ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडू शकते. फक्त पैसेच नाही मिळाले तर त्या पैशांच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचा रोजगार उभा केला, स्वतःचं घर त्या संपूर्ण पैशांवरती चालवण्यासाठी सुरुवात केलेली पाहायला मिळाली. परंतु राज्यभरात हा बदल लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सुरू असताना राज्यभरात अनेक महिलांवरती अत्याचार असतील किंवा अनेक महिलांवरती म्हणजे लग्न झालेल्या महिला देखील आत्महत्येचा शिकार होताना पाहायला मिळतात. ह्यावरती काही धोरण करावं किंवा ह्यावरती काही कडक कायदा करावा यासाठी काही सरकार काम करणार आहे? एक तर शक्ती कायदा हा जो राज्य शासनाने महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केला होता, त्याच्यामध्ये केंद्राने सुद्धा अनेक बदल यावेळेला कायद्यामध्ये आणलेले आहेत. पण शक्ती कायद्याचा प्रस्ताव हा पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार तयार करत आहे. म्हणजे ज्या नवीन कायद्यामध्ये ज्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या आपण राज्याकडनं जो शक्ती कायदा जो आपण तयार करत आहोत त्याच्यामध्ये त्या अंतर्भूत केल्या जाव्या या दृष्टिकोनातून काम हे सुरू आहे. आणि शक्ती कायदा याला जी काही आपण आता जो सेंट्रलचा कायदा आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही बाबी त्याच्यामध्ये प्रस्ताव हा सादर केला जाईल तो एकदा लागू झाल्यानंतर मला खात्री आहे की ह्या सगळ्या गुन्हेगारीमध्ये किंवा महिलांच्या प्रतीच्या अत्याचारामध्ये आपल्याला संख्येमध्ये कमी झालेली ही पाहायला मिळेल. पण शेवटी अशा पद्धतीची मनोवृत्ती, अशा पद्धतीची मानसिकता, ही अशा पद्धतीची विक्षिप्त जी काही मानसिकता आहे याच्यामध्ये बदल होण्याच्या दृष्टिकोनातून 2-4 असे कडक कायदे आणि उदाहरणं ही पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ठेवावी लागतील हे मला या निमित्ताने नमूद. लाडक्या बहीण योजनेची अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, कारण लाडक्या बहिणींना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती की आमचा जुलै महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होईल. तर फायनल त्याची अपडेट आता जाहीर झालेली आहे. तुमच्या खात्यावरती हा जो हप्ता असणार तो 8 तारखेपासून वाटप केला जाणार आहे. याची जी निधीची तरतूद आहे ती आधीच करण्यात आली होती आणि महिला व बाल विकास विभागाकडे हा निधीसुद्धा प्राप्त झालेला आहे. याच कारणाने आता तुमच्या खात्यावरती सुद्धा ही रक्कम मिळणार आहे. बहुतेक लाडक्या बहिणींची KYC झालेली नव्हती, त्या कारणाने त्यांचा लाभ बंद होता. तर काही बहिणींनी KYC करून सुद्धा त्यांचा लाभ मिळत नव्हता. तर याबाबत सुद्धा सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. त्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे. ज्या बहिणींनी KYC करून सुद्धा त्यांचा लाभ बंद आहे, त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाही, त्याची पडताळणी केल्यानंतर तुमच्या खात्यावरती मागचे राहिलेले हप्ते सुद्धा वितरित करण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत.